निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालाय। अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या विरुद्ध चांदूर बाजार पोलीस ठाण्यात दाखल मारहाण प्रकरणातील गुन्हा हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द करण्याचे आदेश दिले आहे। बच्चू कडू यांच्यावरील आरोप सिद्ध होत नसून गुन्हा चुकीच्या पद्धतीने नोंदविण्यात आला असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयाने निकालादरम्यान नोंदविलं। या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या सक्षम सुनावणी झाली। ही घटना 9 फेब्रुवारी 2018 रोजी चांदूर बाजार परिसरात घडली होती। या प्रकरणात भाजपचे चांदूर बाजार नगर परिषदेचे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी ही तक्रार दाखल केली होती। कडू आणि अन्य 4 जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता असा आरोप तिरमारे यांनी केला होता। या प्रकरणी पोलिसांनी भांदवीच्या 307 अन्वये गुन्हा दाखल केला। कडू यांनी हा गुन्हा रद्द करण्याच्या विनंतीसह बच्चू कडू 2018 मध्ये उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला। हे आरोप खोटे असून तिरमारे केवळ कडू यांच्या विरोधात खोटे आरोप करण्याची संधी शोधत असतात। तिरमारे यांच्या विरुद्ध विविध प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले। राजकीय सुडातून त्यांनी हे खोटे आरोप केले असा युक्तिवाद कडू यांच्यातर्फे करण्यात आला। पोलिसांनी स्वतःच हे प्रकरण मागे घ्यावं, अन्यथा न्यायालय तसा आदेश देईल असे मौखिक निरीक्षण न्यायालयानं नोंदविले आहे। पोलिसांनी उत्तर दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयानं हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले। बच्चू कडू यांच्यातर्फे ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली।